दान. बाबा. अरे काय नाही, ते जरा डोळ्यात ना काहीतरी कचरा. बस ये बस. काय करताय? काही नाही, आपलं हे बघत बसलोय. असंच आपलं मी ते चाललंय काहीतरी बघतोय. बाबा, माझं लग्न इतक्या लवकर का करताय? हा प्रश्न खरं तर मी विचारायला हवा तुला. एवढ्या लवकर मोठी का झालीस ग बाळा? 15 दिवसांपूर्वी माझ्या लग्नाला एवढा विरोध करत होता, आणि आता 5 मिनिटात मला तुमच्यापासून लांब करायचा निर्णय घेतला. कुठे गेलीस तरी तू माझ्यापासून लांब नाही जाऊ शकत. पण मी हा निर्णय जर आज घेतला नसता तर मी कधीच घेऊ शकलो नसतो. तुला कल्पनाही नाहीये निर्णय घेण्यापूर्वी किती कठोर झालो होतो मी. मन असं दगडासारखं बनवलं तेव्हा मी होकार देऊ शकलो. त्यामुळे आज जर मी निर्णय घेतला नसता तर मग मी कधीच हो हो म्हणू शकलो नसतो. तुम्ही आत्ता म्हणालात ना की मी कुठेही गेले तरी तुमच्यापासून लांब नाही जाऊ शकणार. तुमच्यात आणि माझ्यात असा दुरावा कसा येईल? केवढी मोठी झालीस ना, बापालाच आता शहाणपणा शिकवायला लागलीस. कुठून शिकलीस हे सगळं शहाणपण? तुमच्याकडूनच तर शिकले ना. ते आता सासरी गेल्यावर वापर, तर तुला काही सांगायची गरज नाही म्हणा. गुणी बाळ आहे ते माझं. चला उद्या पहाटे उठायचंय. मग दिवसभर खूप काम आहेत. उभं राहायचंय. झोप जा बाळा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाबा, काय वाचताय एवढं त्या डायरीत? काय नाही, वेडेपणा. म्हणजे माझ्या ह्या जीवाचा हात उद्या ज्याच्या हातात द्यायचा आहे तो, म्हणजे त्याचे गुण अवगुण लिहून ठेवले होते ना मी महिनाभर. जमा खर्च बघत होतो त्याचा. मग कोणाचं पारडं जड निघालं? हा, नॅचरली त्याचंच पारडं जड आहे. म्हणजे काय ना गंमत की मुलीच्या बापाला तिच्या सुखासाठी चुकावंच लागतं. त्यामुळं कार्तिकचं पारडं जड आहे. हे बघ माझी छोटीशी माझ्या कुशीत. तुझ्या डोळ्यातला थेंब माझ्या काळजात.
माझ को करूले करू डोळे निष्पाप वास गायत्री 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 काय यार फोन कुठे तुझा? तुम्ही कशा काय पण आत्ता इथे? तुझा फोन कुठे आधी? आम्ही तुला किती वेळ फोन ट्राय करतोय. फोन हा काय इथे आत्ताच कार्तिकचा येऊन गेला. ते सोड, एक महत्वाचं काम आहे. नाही, ऐक माझं खूप महत्वाचं काम आहे. म्हणजे सकाळपासून मी तुम्हाला म्हणते फोन करीन 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 पण राहून गेलं. खूप धावपळ होती ग. अगं ते सगळं राहू देत. माझं एक आपल्याला उद्या एका परफॉर्मन्सचं इन्व्हिटेशन आलंय. काय उद्या? हो उद्या, आणि आपण तो शो करतोय. अगं पण माझं ऐकून तर घे. म्हणजे हे बघ, आता पणबिण काही नाही हा. तो खूप मोठा इव्हेंट आहे आणि अशी संधी वारंवार मिळणार नाही. सो आपण तो शो करतोय. एक्झॅक्टली, आणि म्हणूनच आम्ही इतकं धावत पळत आलोय. प्लीज रिहर्सल करूयात. माझी काहीच रिहर्सल झाली नाहीये. प्लीज. ऐक ना. अगं पण माझा तुझं काय पण चालू आहे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? प्रॉब्लेम असंच काहीच नाहीये. मी उद्या लग्न करतेय. अगं लग्न होत असतं त्यात काय एवढं, पण म्युझिक फायनल झालं पाहिजे. अरे माझं उद्या लग्न आहे. मी लग्न करते उद्या. आय सॉरी. म्हणजे ते मी तुम्हाला सांगणारच होते पण अगं इतकी धावपळ होती ना की म्हणजे कधी ठरलं हे आणि असं अचानक उद्या? आणि कोणाशी करतेस लग्न? कार्तिकशी की अजून कोणीच? नाही कार्तिकशी. मग ठीक आहे. काय मग ठीक आहे? आणि हे सगळं तू आत्ता सांगतेस आम्हाला? बरोबर. मग त्याला काय अर्थ आहे का गायत्री? अरे म्हणजे खूप गडबड झाली ना. सगळं खूप असं गडबडीत ठरलं आणि खूप धावपळ झाली. मला काय बरं ते जाऊ देत. मला सांग इव्हेंट कधी आहे? म्हणजे जर संध्याकाळी असेल ना तर सकाळी लग्न झाल्यावरती आपल्याला तो इव्हेंट करता येईल. म्हणजे मी घरच्याशी बोलून बघते. मला नाही वाटत काही प्रॉब्लेम असेल. म्हणजे वा 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 वा. बघा म्हणे घरच्यांशी बोलून बघते म्हणजे आम्ही मार खायचा. अगं मग थँक्स, पण एवढं सॅक्रिफाईस करायची काही गरज नाही. हो, आणि आम्ही सरळ त्यांना नाही सांगतो. करेक्ट. हो आम्ही नाही सांगतो. ओके बरं चला, काय मेहंदी वगैरे काढायची आहे का नाही? हो की अशी कोऱ्या हातानेच उभी राहणारच लग्नाला? बस लग्नाचं सगळं आपल्यालाच करावं लागेल. म्हणजे तुझं डोकं. शेवटी कार्तिकच आमचा खरा मित्र निघाला. हा अगं त्यानं आम्हाला सांगितलं तुमचं लग्न ठरल्याचं. अगं मग तो इव्हेंट अच्छा मेहंदीचा event. चला 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 मेहंदीचा. तुम्ही चला, चला. जाऊ आता. गायत्री ए वेडाबाई, तुझं काय चालू आहे? तू नाही काढायचीस मेहंदी प्लीज. बाई नको, तू नको काढू जा प्लीज. आणि तू काय हलतेस? नाहीतर काय. मला सांगा एका रात्रीत काय मेहंदी रंगणार आहे का? ऑफकोर्स. इनफॅक्ट मी असं ऐकलंय की नवऱ्याचं प्रेम जितकं जास्त असतं ना तितकी मेहंदी चांगली रंगते. वाव, म्हणजे गायत्रीची मेहंदी फार काळी होणार ना? अगं त्याला शास्त्रशुद्ध प्रक्रिया असते आणि प्रेमाभिमाने काय मेहंदी रंगत नाही. आणि कार्तिकचं ए बाई प्लीज गायत्री, तू नको ग अशी वागूस. काय बोलतेस तू? आणि प्लीज हा त्याच्याशी तू अनरोमॅन्टिक होऊ नकोस. अरे सिरियसली यार, कार्तिकच्या ना लिटरली वाट आहे. बघ ना, तो इतका फिल्मी आणि तू प्रॅक्टिकल. एक मिनिट, त्याला फिल्मी वगैरे म्हणायचं नाही. हा ए म्हणजे आता त्याच्यासाठी तू आमच्यावर चिडणार? बघ ना, अरे म्हणजे दुगाच काय फिल्मी वगैरे ठीक आहे काही ठीक बोलताय आहे. का? नाही असू दे. अरे मैत्री प्लीज घे ना. का आमच्यावर चिडतेस ना? अरे घे यार. घे 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 घे. अनु हा प्लीज रिसीव्ह कर ना. नाही ग मी बिझी. अगं तुम्ही असं काय करताय? त्याचं काहीतरी काम असू शकतं ना. मैत्री प्लीज. उचलू? ओके ओके उचलते उचलते. अगं माझ्या कानाला लाव.
अरे हो सॉरी सॉरी सॉरी. हॅलो अगं रिसीव्ह कर. ओ सॉरी. हॅलो हेलो जाने मन, क्या कर रही हो? सॉरी बोल ना काय झालं. गायत्री कसली मजा येते. जाने मन, क्या कर रहे हो बताओ ना. मैत्री काय चाललंय. आय सॉरी बोल ना काय. काय बोलू गायत्री, तुझी आठवण येते यार. म्हणजे मी ना ते सगळं मिस करतोय. म्हणजे आपण तुझ्याच घरात बाबांच्या अपरोक्ष असं भेटायचं वगैरे, हे सगळं मी मिस करतोय. कार्तिक अरे आता तर फक्त एका रात्रीचा तर प्रश्न आहे. म्हणजे आपण उद्या भेटणारच आहोत ना. क्या बात है, तू तर एकदम रात्रीच्या टॉपिक वर जम केलंस. तसं काही नाही. ओके प्लीज. तसं नाही ना, असं नाही. गायत्री मला नव्हतं माहिती तुला पण एवढीच घाई झाली आहे माझ्या एवढी. हा दोनों तरफ लगी आहे. कार्तिक घाई वगैरे काही झालेली नाहीये. तू वेड्यासारखा वागू. घाई कसली घाई. घाई म्हणजे मला कसलीच घाई झाली नाहीये. ओके एक मिनिट. आता उगाच खोटं बोलू नकोस. खोटं बोलून काही उपयोग होणार नाही. मला बरोबर कळलंय काय कळायचं ते. एक सेकंड. तू चुकतोयस. अरे डोंट वरी गायत्री, त्यात काही चुकीचं नाहीये आणि काही चुकीचं घडणार नाहीये. कारण जे काही चुकीचं घडायचं होतं, बिघडायचं होतं, ते सगळं घडून गेलं. नाउ एव्हरीथिंग इज गोइंग टू बी परफेक्ट. आवर मॅरेज इज गोइंग टू बी परफेक्ट अँड आवर फर्स्ट नाईट, आपली पहिली रात्र इज गोइंग टू बी परफेक्ट. गायत्री, आय प्रॉमिस यू, you'll enjoy like anything. कार्तिक ऐक ना, आपण वेगळ्या विषयावर बोलूयात का प्लीज. आपण याच विषयावर बोलूया. मला खूप मजा येते. आणि तू का असं दाखवतेस उगाच की ह्याविषयी बोलून वगैरे तुला उगाच असं लाजायला वगैरे होत आहे. प्लीज, तू टिपिकल नाही आहेस. आय नो. अरे म्हणजे दाखवते काय म्हणजे. हो म्हणजे तू खरंच तिकडे लाजतेस वगैरे की काय. हा म्हणजे हो. ऐक ना गायत्री, प्लीज तू असं नको ना लाजूस यार. म्हणजे तू जरा माझा पण विचार कर ना. म्हणजे मी विचार करतो ना असा की तू आत्ताच इतकी लाजतेस तर प्रॅक्टिकली. गप्प बस आता. तू असं काही करू नकोस. गप्पा बस प्लीज. अगे हॅलो, मी अजून काहीच केलेलं नाहीये. मैत्रीण काय 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 केलं नाहीयेस तू. काय बोलतोस कार्तिक. कुठे काय चालू आहे. कोण बोलताय. मैत्रीण. हॅलो मैत्री. हाय, हाऊ आर यू. तू काय करतेस तिकडे आणि तू काय आमचं बोलणं ऐकलं. ऑफकोर्स मी सगळं ऐकलंय तुमचं बोलणं. इनफॅक्ट आम्ही पण ऐकलंय. सगळं ऐकलंय सगळं. कार्तिक ऐक माझं. तसं काही नाहीये. काय करतेस उमा. काय एवढ्या रात्रीचं कसलं वाटण करतेस. हो वाटण नाहीये, हळद आहे. हळद मिक्सरवर. आता मग ऐन वेळेला मी जातो कुठून आणू. आणि बायकाही नाहीयेत. आणि ज्या कोणी बायका येणार आहेत ना त्या डायरेक्ट मुहूर्ताला हॉलवरच येतील. मला सांग ना, मला पण काहीतरी करायचंय. तुम्हाला गायत्रीच्या लग्नाची कामं करायची आहेत ना. खरंय, पोरीच्या लग्नामध्ये खूप कामं करायची होती. सगळं घर सजवायचं होतं, रंगवायचं होतं, पोरांना कपडे लत्ते घ्यायचे होते, तुला साड्या घ्यायच्या होत्या. कशाला वेळच मिळाला नाही. म्हणजे अजयरावांनी मदतीसाठी माणसं पाठवलेत, पण मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी काहीच करता आलं नाही ग. तुम्हाला काम करायचंय ना. थांब, एक काम देते तुम्हाला. हे तांदूळ, याच्या अक्षता बनवायच्या आहेत. या तांदळाला हळदीचं आणि कुंकवाचं पाणी लावायचं आणि वाळवायच्या. कशाला. वेडी आहेस का.
हॉलवरती अक्षता वगैरे सगळं मिळतं रेडीमेड. मिळतील हो, पण आपल्या घरच्या अक्षदा त्यात मिक्स करायच्या आहेत. तसं तर आजकाल रेडीमेड बाहेर सगळंच मिळतं. आपल्या मुलीच्या लग्नाची हळद अक्षता आपण जर आपल्या हाताने तयार केल्या तर त्यात आपलं प्रेम आणि आशीर्वाद नाही का उतरणार. मला आठवतं आपल्या लग्नाच्या अक्षदा आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केल्या होत्या. अगदी 2-4 आठवडाभर आधीच आई म्हणाली होती की माझ्या हातच्या अक्षदा जेव्हा तुझ्या डोक्यावर पडतील ना तेव्हाच ते लग्न लागलं म्हणायचं. पत्रिका तर नाही छापली आपण, पण अक्षदा ठेवून देवाला निमंत्रण द्यायला हवं. खरंय. ठीक आहे, हे सगळं मी करतो, तू बाकीची कामं कर. पुरे का? आणि हळद कुंकू कुठे? झालं, तयार झाल्या. रात्रभर चढणार आहात का मला? ऑफकोर्स यार, हक बनता आम्हाला. व्हॉट गर्ल्स? हे बघ, आधी तुझं फारसं काही अफेअर वगैरे नव्हतं, त्यामुळे आम्ही तुला चिडवू शकलो नाही. आणि आता काय, उद्यापासून सगळं ऑफिशियलच होणार आहे. एक्झॅक्टली. एकदा का गळ्यात लायसन्स पडलं किंवा काय अर्थ चिडवण्यात. बरोबर. करेक्ट आहे. त्यामुळे तुला चिडवण्याचा आजचा शेवटचा चान्स आम्ही सोडू असं वाटतंय तुला? हवं तेवढं चिडवा, पण पोटा भरलेली हवी आहेत की नाही. काकू सिरियसली खूप भूक लागली आहे. काकू हिला कायम भूक लागली असते. आणि जेव्हा मी बोलवायला आले तेव्हा तुला भुकेचं आठवतंय होय? आई ऍक्च्युली यांना अजिबात भूक वगैरे लागली नाही. मला चिडवून चिडवून पोट भरली आहे त्यांची. उठा आणि जेवायला चला. बरं, तुम्ही पुढे व्हा, मी आले. आता तुला वेगळं सांगायला हवंय. चल. अगो बाई, मी पण कसली वेंदळी आहे ना, मला लक्षातच नाही आलं. बरं तू बस, मी पटकन ताट घेऊन येते. हा जा जा, तू पोरींना जाऊन वाढ जा. आई बापांकडनं सेवा करून घेतेस ना. बाबा वेडीस काय? अरे अशी सुवर्ण संधी सोडेन काय मी? तुला आठवते लहानपणी तुम्हाला काही दुखलं खुपलं तर सगळं उमा करायची. तुम्हाला भरवणं, शाळेला पाठवणं. तुमचं काहीच करू शकलो ना मी. फक्त तुमच्या भवितव्याची तरतूद करण्यासाठी बाहेर फिरत राहिलो. आणि म्हणूनच कदाचित आपल्याला हा क्षण मिळाला असेल, यापूर्वी कधीही न घडलेला आणि यापुढे कधी घडेल असं नाही. लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून. कसा फुटला हा बांध, कसा आवरू आवेग, तुझ्या डोळ्यातला थेंब सर्र माझ्या काळजात.
माझ को करूले करू डोळे निष्पाप वासरू अशा कोरड्या जगात कस तगणार तरू बाप कुंभाराचे हात पोर चिखला